पिता आम्ही तुला that धन्यवाद you are a देतो God forever. की तू आमच्या युगानुगसाठी देव आहे. Thank you, Father, धन्यवाद पिता, for your great love for us. तुझी महान प्रीती जी आमच्यासाठी आहे. You want us to have this relationship based on that love. आणि तुझी इच्छा आहे की आमचे जे हे नातेसंबंध प्रीतीवर आहे, तुझी इच्छा आहे की आपण असं नातेसंबंध ठेवले पाहिजे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Lord Jesus, धन्यवाद प्रभू येशू that you came for us. की तुम्ही आमच्यासाठी आले What you did for us. आणि जे तुम्ही केले ते आमच्यासाठी केले You're living for us, आणि तू आमच्यासाठी जीवन जगले, praying for us. आमच्यासाठी प्रार्थना केले. Thank you, Father. धन्यवाद पिता. You're trusting in us तू आमच्यावर भरोसा करत आहे that we will stand for the truth की आम्ही सत्यासाठी उभं राहणार and we will bring heaven on earth. आणि आम्ही स्वर्ग पृथ्वीवर आणणार. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र आत्मा, You're teaching us everything. तू आम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवत आहे. We pray that you draw attention towards you. आम्ही प्रार्थना करतो की आमचे लक्ष तुझ्याकडे आकर्षित कर. If you're not attentive, जर आम्ही लक्ष देत नाही, make us attentive. आमचं लक्ष तुझ्यावर लावायला आमची मदत कर. Thank you, Father. धन्यवाद पिता. I thank you for all those who have come here आणि सर्व लोक जे आले आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद देतो, to hear thy word तुझे वचन ऐकण्यासाठी and be filled with heaven life. आणि स्वर्गाच्या जीवनाने भरून जाण्यासाठी. We receive it by faith. आम्ही हे सर्व गोष्टी विश्वासाने प्राप्त करतो. We open our hearts to receive. आम्ही आमचे हृदय उघडतो प्राप्त In करण्यासाठी. Jesus' name, येशूच्या नावात we resist the devil आम्ही शैतानाचा विरोध करतो and all the works of the devil, आणि शैतानाच्या सर्व कामाचा all विरोध the works करतो, of darkness, सर्व अंधकाराच्या कामाचा विरोध the words करतो, of hell. नरकाच्या शब्दांचे. We don't permit it. आम्ही ह्या गोष्टींना परवानगी देत In नाही. Jesus' name, येशूच्या नावात amen. आमेन. Say amen. बोला आमेन. Yeah, kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. You must hear the message that I gave in Pimpri, आणि जो संदेश मी पिंपरीमध्ये दिले, तुम्ही ते संदेश ऐकले पाहिजे. because these messages are the new revelations of कारण this time. कारण हे जे संदेश आहे ह्या वेळेसाठी नवीन प्रकटीकरण आहे And it's very important. आणि ती खूप महत्त्वाची आहे. You know, God tells us in His Word, आणि देव आपल्याला त्याच्या वचनामध्ये सांगत आहे, don't worry about anything. आणि कुठल्याही गोष्टीविषयी चिंता करू नका. You must know who is telling us. आणि तुम्हाला कळले पाहिजे की कोण तुमच्याशी बोलत आहे. It's not any man आणि कुठलाही मनुष्य नाही, who doesn't know what will happen the next moment, आणि मनुष्याला माहिती नाही की दुसऱ्या क्षणामध्ये काय होणार आहे, the next second. आणि एका सेकंडमध्ये काय होणार आहे, What happens, we don't know. आणि काय होणार कोणाला माहिती नाही. Amen. आमेन. We can recollect our past, आपण आपल्या भूतकाळचं स्मरण करू शकतो, but you don't know what is going to happen next. पण पुढे काय होणार आहे कुणालाही माहिती नाही. Though we cannot recollect everything, जरी आपण प्रत्येक गोष्टी आपल्या आठवण करू शकत नाही जे भूतकाळमध्ये झाले, and Holy Spirit told me आणि पवित्र आत्म्याने that सांगितले from babyhood stage की बाळपणापासून till a few years, आणि थोड्या वर्षापर्यंत, I'm not going to tell you what is the age, आणि मी तुम्हाला वय काय आहे ते बोलणार नाही, because some will take that as everything. कारण काय लोक ते असंच घेणार आहे प्रत्येक गोष्टी म्हणून. In that age, आणि त्या वयामध्ये whatever has happened, जे काय झाले you don't know. तुम्हाला माहिती नाही. Only after a certain age, आणि थोड्या वर्षानंतर किंवा एका वयानंतर you can recollect आपण आठवण करू शकतो what happened in certain times. आणि काय काय वेळेमध्ये आपल्याबरोबर काय घडले, That's our memory. आणि हीच आपली स्मरण आहे. So we are not sure about the next moment. म्हणून पुढच्या क्षणाविषयी आपल्याला काय खात्री नाही. So if people say don't worry, लोक म्हणत आहेत चिंता करू नका,
Those who are saying don't worry, they themselves don't know what will happen the next moment. आणि लोक म्हणत आहे चिंता करू नका, पण ते स्वतः जे लोक बोलत आहेत त्यांना माहिती नाही की पुढच्या क्षणामध्ये काय होणार आहे. But here it's God who is saying. पण इथे देव आपल्याशी बोलत आहे He is saying don't worry about anything. आणि देव म्हणत आहे कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका. In fact, he says cast all your cares आणि प्रभू म्हणत आहे तुमची सर्व काळजी चिंता on me. प्रभूवर टाका. Why? का? Because he cares for us. कारण त्याला आपली काळजी आहे. That means God doesn't want his children, actually anyone, to carry any burden. म्हणून देवाची इच्छा नाही की त्याचे एकही लेकरे कुठलंही ओझं वाहिले पाहिजे असं देवाची इच्छा नाही. It is not natural. आणि ही काही नैसर्गिक नाही. It is not from God. आणि ही गोष्टी देवापासून Otherwise, नाही. why would he say, don't carry burden? मग देव का बोलला असेल की तुम्ही तुमच्या ओझं वाहू नका, Don't worry चिंता करू नका, about anything. कुठल्याही गोष्टीविषयी This चिंता करू नका. clearly shows हे स्पष्टपणाने दाखवत आहे God does not put burden on us. की देव आपल्यावर ओझं घालतच नाही. Amen. Amen. अगर वो बोझ डालता वो बोलता तुम बोझ मत लो, ऐसे थोड़ी बोलेगा. अगर वो बोल रहा है तुम वरी मत करो, that means he is not the cause behind any worries. म्हणून देव आपल्या कुठल्याही चिंताच्या मागच्या कारण देव नाही. That means worries or tensions or fear is not from heaven. ह्याचा अर्थ आहे की जी काळजी आहे, चिंता आहे, तणाव आहे, ही गोष्टी स्वर्गातून मुळीच नाही. It is not natural आणि ही नैसर्गिक नाही that you accept it. की तुम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे. Heaven doesn't accept it. आणि स्वर्ग या गोष्टीचा स्वीकार So करत नाही. I, being a child of heaven, I don't accept it. म्हणून मी स्वर्गाच्या लेकरू आहे, म्हणून मी देखील ह्या गोष्टीचा स्वीकार करत नाही. Christians must align with heaven. ख्रिस्ती लोकांनी स्वर्गाच्या रांगेत किंवा ओळीत आले पाहिजे. Agree with heaven. स्वर्गाबरोबर सहमत झाले पाहिजे. Amen. आमेन. When you agree, आणि जेव्हा तुम्ही सहमत होतात it comes to pass. मग गोष्टी घडतो. When you disagree, जेव्हा तुम्ही सहमत होत नाही, then what you agree, मग जे तुम्ही सहमत झाले, contrary to God's word, जे देवाच्या वचनाच्या विपरीत will come आहे, to pass. तेच गोष्टी तुमच्या जीवनात घडून येणार. When you agree with heaven, जेव्हा तुम्ही स्वर्गाबरोबर सहमत आहात, you walk with heaven. तुम्ही स्वर्गाबरोबर चालणार. Doesn't the Bible say, आणि शास्त्र म्हणत नाही का when two of you agree, जेव्हा दोन लोक सहमत होतात, or how shall we walk together unless we agree? आणि दोन लोक एकत्र कसं चालू शकत आहेत जोपर्यंत आपण सहमत होत नाही तोपर्यंत. Amen. आमेन. What you agree आणि ज्या गोष्टीबरोबर तुम्ही सहमत आहात will walk with you. आणि तुम्ही त्याच्याबरोबर चालणार. It's as easy as that. आणि इतकं सोयीचं आहे. What you agree, आणि कुठल्या गोष्टीबरोबर तुम्ही सहमत you होता are inviting that to walk with you. आणि तुम्ही त्या गोष्टीला आमंत्रण देताय तुमच्या बरोबर चालायला. If you agree sickness is from heaven, जर तुम्ही सहमत आहात की आजार स्वर्गातून or आहे God put sickness, किंवा देव आजार घालतो, you agree with sickness तुम्ही आजाराबरोबर and सहमत make होतात it to walk with you, make it a part of your life. आणि मग तुम्ही आजाराला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवत आहेत. तुम्ही आजाराबरोबर चालत आहात. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? Heaven protocol is स्वर्गाचे नियम आहे you saying yes. आणि तुम्ही होय बोला. That's what heaven sees. आणि असं स्वर्ग पाहतो. I was teaching the leaders today in Pimpri. आणि मी पिंपरीमध्ये लीडर्सना शिकवत होता. These some of the things. आणि काय गोष्टी, You know, I'm going to teach the few people आणि मी काय थोडक्या लोकांना शिकवणार आहे the revelation message, the secrets of living a victorious life. आणि प्रकटीकरणाचे जे संदेश आहे किंवा जे गुपित आहे विजयशाली जीवन जगण्याविषयी. Because these things will work कारण हे गोष्टी काम करणार, only by love. हे गोष्टी फक्त प्रीतीनेच काम करणार. Hello, this is very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. There are three great things in the Bible: आणि शास्त्रामध्ये 3 महान गोष्टी आहे. faith, hope, and love. विश्वास, आशा व प्रीती. One of the greatest आणि सर्वात जो श्रेष्ठ आहे, is सर्वात श्रेष्ठ काय आहे? love. प्रीती आहे. Amen. आमेन. The greatest आणि सर्वात महान between faith, hope, and love is love. आणि विश्वास, आशा आणि प्रीतीमध्ये सर्वात महान आहे प्रीती. And God put love last. आणि प्रभूने प्रीतीला शेवटी ठेवले. And in this time, आणि ह्या काळामध्ये what will work
or by what God will work through you is love. आणि कुठल्या गोष्टी काम करणार आहे किंवा देव कुठल्या गोष्टीद्वारे तुमच्याद्वारे काम करणार आहे ती आहे प्रीती. Hello. I was telling the leaders. आणि मी पुढारींना आज सांगत होतो. Shakana brought many leaders today. आज शकानाने पिंपरीमध्ये अनेक पुढारींना आणले. And I told them. आणि पास्टरांनी त्यांना सांगितले. Treat everyone with love. आणि प्रत्येक लोकांबरोबर प्रीतीनेच वागा. Because only where there is love, God works. कारण जिथे प्रीती आहे तिथेच देव काम करतो. You want blessings? तुम्हाला आशीर्वाद पाहिजे? It comes by faith. आणि ते विश्वासाने येतो. But faith is based on love. पण जी विश्वास आहे प्रीतीवर आधारित आहे. You remove love, तुम्ही प्रीतीला काढा, your faith is not faith. मग तुमचा विश्वास नसतो. If you want to be a winner, जर तुम्हाला विजेता व्हायचं in आहे these times, ह्या काळामध्ये avoid violence. हिंसाला टाळा. This is the truth. आणि हे खरं आहे. Even the words of violence, आणि हिंसाचे शब्द देखील, don't let it even come close. आणि हिंसाचे शब्द तुमच्या जवळ देखील येऊ देऊ नका. Even at home. आणि घरात देखील. Doesn't the Bible say, आणि शास्त्र म्हणत नाही wherever there is envy and strife, जिथे पण भांडण आहे, तंटा आहे, envy and strife, आणि जळफळा आहेत आणि तंटा आहे किंवा भांडण आहे, jealousy मत्सर आहे and strife, आणि जी भांडण आहे, there's all kind of evil. आणि तिथे सर्व प्रकारच्या कुकर्म होतो. All आणि evil. सर्व प्रकारचे, It's not some. आणि काही नाही. You read the Bible. तुम्ही शास्त्रात वाचा. All kinds of evil of the devil. आणि सर्व प्रकारचे शैतानाच्या कुकर्म असतो. It is we who give place. आणि आम्ही जागा देतो. That's why God says, don't give him place. म्हणून देव म्हणत आहे की शैतानाला जागा देऊ नका. Give place to God. देवाला जागा द्या. Give place to his word. आणि त्याच्या शब्दाला जागा द्या. Amen. आमेन. But don't give place to these things. पण ह्या जे इतर गोष्टी आहेत त्याला जागा देऊ नका. You know, violence came by Satan. आणि जो हिंसा आहे शैतानाद्वारे आले. You read in Ezekiel, you'll know. आणि एजिकेलमध्ये तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. He's a person of violence. तो हिंसाचा व्यक्ती आहे. And Christians must never have violence. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये कधीच हिंसा नसावे. You cannot fight. आपण भांडण करू Because शकत our fight is spiritual. कारण आमची जी लढाई आहे आत्मिक आहे. Amen. आमेन. Not natural. नैसर्गिक नाही. And who does the battle? आणि लढाई कोण करतो? Who does the battle? आणि युद्ध कोण करतो? Not you. तुम्ही नाही. The warfare angels. आणि युद्ध करणारे जे देवदूत आहेत ते. Holy Spirit told me who does it. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले कोण करतो. It's not your guardian angels. आणि हे तुमचे रक्षण करणारे देवदूत लढाई करत नाही किंवा युद्ध करत नाही. We don't fight. आम्ही लढाई करत नाही. We are people in authority. आम्ही अधिकाराचे लोक आहे. We speak आम्ही बोलतो and they do. आणि ते करतात. Amen. आमेन. So never involve yourself in violence, म्हणून कधीच हिंसामध्ये सामील होऊ नका. in fights, आणि भांडणामध्ये. because you're allowing Satan to take over your life. कारण तुम्ही शैतानाला परवानगी देत आहे तुमच्या जीवनावर ताबा करण्यासाठी. In a house, if there's fights, आणि घरांमध्ये जर भांडण आहे, there's all kinds of confusion and all evil, the Bible says. आणि तिथे सर्व प्रकारचा गोंधळ आहे आणि सर्व प्रकारचा दुष्टपणा आहे. We always see आम्ही नेहमी पाहतो that at home there's no fight. की घरामध्ये आम्ही भांडत नाही. I'll tell you how to clean your home, your family, आणि तुम्हाला सांगणार तुमच्या घराला, कुटुंबाला कसं तुम्ही शुद्ध केले your पाहिजे, life, तुमच्या जीवनाला. because these times we are living. कारण ज्या काळामध्ये आम्ही राहत I आहे, didn't give this message आणि मी हा संदेश दिला which I नाही was going to give for the new year. जो मी नवीन वर्षासाठी देणार होता. No, this is not the time where we'll be burning like candles. आणि ही अशी वेळ नाही जिथे आपण मेणबत्ती सारखं जळणार आहे. You'll be burning like a big flame of fire. तुम्ही अग्नीच्या मोठ्या ज्वालासारखं असं जळणार आहे. Amen. आमेन. The devil is afraid of you, आणि शैतान तुम्हाला घाबरतो. but he doesn't want you to know this. पण शैतानाची इच्छा नाही की तुम्हाला हे गोष्टी समजले पाहिजे.
Otherwise you'll believe. नाहीतर तुम्ही विश्वास करणार. And when you stand by faith based on the revelation, he has to run away. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाच्या आधारे उभे राहताय ह्या प्रकाशाच्या ज्ञानाने, मग त्याला पडून जावं See, लागेल. what you don't know, you cannot believe. आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही त्याच्यावर तुम्ही विश्वास करू शकत नाही. When you know wrong, you'll believe wrong. जेव्हा तुम्हाला चुकीच्या गोष्टी माहिती आहे, तुम्ही चुकीच्या गोष्टीवर You will विश्वास live करणार. wrong. तुम्ही चुकीचं जीवन जगेल. Every day I cleanse my home. आणि दर दिवस मी माझ्या घराला शुद्ध करतो. We don't know what all words of hell entered our house through any portals. आणि आम्हाला माहित नाही कुठला नरकाचे शब्द कुठला द्वारे आमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. Through TV, टीव्हीद्वारे, internet, इंटरनेटद्वारे, मोबाईल, who came into your house. आणि कोण तुमच्या घरी आले. हम लोग ने वो तरफ ध्यान ही नहीं दिया. क्रिश्चियंस का एक पैकेज है. They have formed a package. आणि ख्रिस्ती लोकांच्या स्वतःचा एक पुडा आहे. For anything, everything, आणि प्रत्येक गोष्टीसाठी they cry, plead, beg. आणि ते रडत आहे, विनंती करत आहे, भीक मागत आहे. They are learning only that area. आणि त्यांनी ह्या भागामध्ये फक्त शिकवण घेतली आहे. प्रभु को कैसा कन्विंस करने का, प्रभु को कैसा हिलाने का, उसको थ्रोन को कैसा, only that area they have become very strong. आणि फक्त त्या भागामध्ये ते खूप बलवान झाले आहे. They have let the door wide open आणि त्यांनी आपलं दार खूपच उघडा ठेवला आहे. and they are only fighting against God. आणि ते फक्त देवाविरुद्धच लढाई करत आहे. Lord, why are you not giving? की प्रभू तू मला का देत When नाही. are you giving? आणि कधी तू मला When देत are you moving in my life? आणि कधी तू माझ्या जीवनामध्ये हालचाल Please heal कर me, Lord. आणि मला आरोग्य दे प्रभू. If it doesn't work, I'll fast. आणि जर काम होत नाही तर मी उपास So करतो. there is a small package Christians have formed and they are living. आणि एक छोटासा पुडा ख्रिस्ती लोकांनी तयार केला आहे आणि त्या नमुन्यानुसारच ते जगत आहे. They think God is the problem आणि त्यांना वाटत आहे देवच त्यांची समस्या and आहे God is the solution. आणि देवच त्यांची इलाज आहे. हेलो, प्रभु ही प्रॉब्लम है, क्रिएट करता है, और प्रभु ही सॉल्यूशन है. और डेविल भी प्रॉब्लम रहेगा, प्रभु तुम कुछ करो. So that is the package most of the Christians are living. आणि असं प्रकारच्या पुडामध्ये अनेक ख्रिस्ती लोक जगत आहे. And the first question I was telling my wife, आणि प्रथम प्रश्न लोक विचारत आहे, when any पास्टर मला problem सांगत, happens, जर कुठलाही समस्या त्यांच्या the first जीवनात question आली is, आणि त्यांच्या मनात प्रथम प्रश्न असतो, पास्टर कसं असं झालं माझ्या घरात? तुम्ही सांगा, क्यों हमारे ऊपर ऐसा हुआ, अत्याचार हुआ, प्रॉब्लम हुआ, बीमारी हुआ? ऐसा कभी नहीं हुआ पास्टर, क्यों हुआ? ये उन लोग को आंसर चाहिए. मीन्स दे वांट टू से, त्यांना बोलायचं I'm आहे praying, मी I'm प्रार्थना reading the करतो, Bible, मी वचन I'm वाचतो, fasting, मी उपास I'm doing all करतो, this. मी हे सर्व आत्मिक Why गोष्टी. this thing happened? मग हे गोष्टी माझ्या जीवनात का Why घडल्या did God stop it? आणि देवाने हे का बंद केले नाही, थांबवले नाही. See, everything revolves around problem and solution, God. आणि प्रत्येक जे गोष्टी आहे, समस्या आहे, इलाज आणि देवामध्येच अवतीभोवती फिरत आहे. That's the trick of the devil. आणि ही शैतानाची युक्ती आहे. प्रभु ही कारण है तुम्हारा दुख, प्रभु ही कारण तुम्हारा सुख. तू ही दुख देने वाला है, तू ही सुख देने वाला, तू ही जीवन देने वाला है, तू ही मरण देने वाला है, तू ही बीमारी देगा, तू ही आरोग्य देगा. कौन देगा? See, they put God in a box. त्यांनी प्रभूला एक पेटीत बंद केले आहे. God, you don't move. This is what I believe. You stay there. आणि प्रभू तुम्ही हालू नका, मी ह्या गोष्टीवर विश्वास करत आहे, तुम्ही त्या पेटीमध्येच राहा. You have to come out of the box. आणि तुम्ही कपाटातून बाहेर निघाले पाहिजे. Many have given you such messages अनेक लोकांनी तुम्हाला असा संदेश दिले आहे and choked you in that box of belief. आणि तुम्हाला त्या पेटीमध्ये दुमडून ठेवलेले आहे. और तुम देखता उधर आंसर नहीं है, मतलब you're frustrated. You're frustrated. आणि मग तुम्ही हताश होताय, तुम्हाला जेव्हा उत्तर मिळत नाही. मैं आखिरी होप तुम ही था, अभी कौन बचा सकता है? That is not who you are. आणि तसं तुम्ही नाही. That's why I told you last time. I was telling my wife. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितले, पास्टर मला सांगत होते, When a person becomes born again, जेव्हा एक व्यक्तीचा नवीन जन्म that's होतो not all. आणि ते पुरेसा नाही. Now that person has to learn so many things. आता त्या व्यक्तीला खूप खूप गोष्टी शिकायच्या आहे. Hello? That person has to learn many things. त्या व्यक्तीला अनेक गोष्टी शिकायच्या आहे. Nothing happens automatically. कुठल्याही गोष्टी आपोआप होत नाही. तुम कुछ नहीं किया फिर भी प्रभु का बच्चा हो गया,
उसके बाद भी कुछ नहीं करते हम लोग, कुछ सीखने का नहीं, कुछ नहीं, आने का नहीं, सिर्फ लास्ट मोमेंट में आने का, प्रार्थना लेके जाने का. That is not the way. आणि असं प्रकारे नाही. So I was telling my wife, even till today I'm learning. आणि पास्टर मला सांगत होते आजपर्यंत देखील मी Hello. शिकत आहे. What I've taught, the new things, is very less. आणि जे नवीन गोष्टी मी तुम्हाला शिकवले ती खूपच कमी आहे. All that I've learned. आणि जे सर्व मी शिकले आहे But it is त्याच्यापेक्षा खूप कमी आहे. nothing. कारण ती काहीच नाही. As you are hearing new things, you're being freed. आणि जसं तुम्ही नवीन गोष्टी ऐकत आहात तसं तुम्ही मोकळं होत आहे. Only the word that you know will make you free. फक्त जे शब्द वचन तुम्हाला माहिती आहे तो शब्द तुम्हाला बंधमुक्त That's what करू the Bible शकतो. says. आणि असं शास्त्र When you know म्हणतात the truth, जेव्हा तुम्हाला सत्य the कळेल truth will make you free. सत्यच तुम्हाला बंधमुक्त करणार. Not fasting and prayer. उपवास व प्रार्थना नाही. That's why I said we have formed a package. म्हणून आम्ही तुम्हाला सांगितले आम्ही एक पुडा तयार केला आहे. रोडून प्रार्थना करा, ओरडून प्रार्थना करायचं, असं कसं फास्टिंग करायचं, बस that package we have kept. आणि असंच यादी आम्ही तयार केली आहे. You know, many of the word of God आणि अनेक जे देवाचे is शब्द not interpreted correctly. अनेक जे देवाचे वचन आहे त्याच्या बरोबर अनुवाद झालेली नाही. I will teach you about different verses. आणि वेगवेगळ्या वचनाविषयी मी तुम्हाला शिकवणार आहे. Even 2 Chronicles 7:14. आणि 2 इतिहास 7:14. If my people, आणि जर माझे लोक, most of the leaders use this scripture. आणि अनेक जे पुढारी आहे ह्या वचनाचाच उपयोग करत आहे. If they humble, जर ते स्वतःला नम्र केले, अगर तुम humble नहीं किया तुमको कुछ नहीं मिलने वाला. It's not he doing but you doing. आणि तुम्ही तो करत नाही पण तुम्ही करत आहे. It's law based. आणि हे नियमावर आधारित आहे. If someone is teaching you to you do, जर कोणी तुम्हाला शिकवत आहे की तुम्ही करा, you love first, तुम्ही प्रथम प्रीती करा, is based on your works. मग ते तुमच्या कामावर आधारित आहे. If you don't, जर तुम्ही केले नाही you will not get it. मग तुम्हाला मिळणार नाही. That's the old covenant. आणि ती जुना करार होती. Many are using such scriptures. अनेक लोक जुना कराराच्या वचनाचा उपयोग करत आहे. If you humble yourself, जर तुम्ही स्वतःला seek नम्र his केले, face, त्याच्या चेहऱ्याची शोध turn केली, away from your wicked ways, तुमच्या दुष्ट मार्गातून जर तुम्ही वळले, that stops you there. मग तिथेच तुम्हाला ते थांबवतो. अरे यार, गलती तो होता ही है ना. छोटा मोटा तो गलती होता है. अगर मैं टर्न नहीं किया तो प्रभु कुछ आंसर नहीं देने वाला है. It stops you there and then. आणि तिथेच तुम्ही थांबतात. मग It is what you do. आणि तुम्ही काय करत आहे ती Based on महत्त्वाची. your doing, you get. आणि तुमच्या कामाच्या आधारे तुम्हाला मिळतो. Nothing of Jesus. आणि येशूच्या काय नाही, What he did for you. त्यांनी तुमच्यासाठी काय केले ते No नाही. remembrance of him. आणि त्याच्या काय स्मरण It is नाही. reminding you आणि तुम्हाला स्मरण करतो तुमची based on आठवण what करतो. you do, आणि तुम्ही काय करत आहे त्याच्या आधारे you get. मगच तुम्हाला मिळतो. Where is Jesus there? मग येशू तिथे कुठे आहे? Big men of God are using this verse. आणि मोठमोठे देवाचे सेवक ह्या वचनाचा उपयोग करत आहे. I'm not offending anyone, आणि मी कुणाला नाराज करत नाही, but I'm telling the truth. पण मी तुम्हाला खरं सांगतो. We must know where we are, आणि तुम्हाला कळले पाहिजे आता तुम्ही who कुठे, we are, आम्ही and कोण how आहे, our words are so powerful. आम्ही कोण आहे आणि आमचे शब्द किती सामर्थ्यशाली आहे. You are the ones who are going to bring heaven culture here. आणि तुम्हीच ते लोक आहे जे स्वर्गाची संस्कृती पृथ्वीवर आणणार आहे. What you permit ज्या गोष्टीच्या तुम्ही परवानगी shall देणार be permitted. त्याला परवानगी मिळेल. What you don't permit, ज्या गोष्टीला तुम्ही shall परवानगी not देणार be नाही permitted. त्याला परवानगी मिळणार It नाही. is not God. आणि देव नाही. See, you are taking the role of God. आणि तुम्ही देवाचा भाग घेतला आहे. Hello? He didn't say what I. No. असं तुम्ही बोलू शकत नाही. God didn't say what I permit shall be permitted, what I don't permit shall not be permitted because I am God. ऐसा बोलता है क्या? आणि ते बोलतो का ज्या गोष्टीचं मी परवानगी देतो त्या Look at गोष्टीला this. परवानगी मिळेल, ज्याला देत नाही त्याला मी परवानगी देत What नाही. you permit, आणि तुम्ही कुठल्या गोष्टीला Shall be परवानगी देणार permitted. त्याला परवानगी मिळेल. that means you can permit God, ह्याचा अर्थ की तुम्ही देवाला परवानगी देऊ शकत आहे heaven, स्वर्गाला or hell. किंवा नरकाला. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघ. Don't blame God for anything. आणि कुठल्याही गोष्टीसाठी देवाला दोष लावू नका. Amen. आमेन. Don't blame God for everything. आणि कुठल्याही गोष्टीसाठी देवावर दोष लावू Let's नका. know what is your place. आणि प्रथम जाणून घ्या तुमची जागा काय आहे.
तुम्हारा जगह किधर, क्या है प्रभु के सामने, क्या है तुम्हारा जगह, तुम्हारा पोजीशन क्या है? तुमची पद काय आहे What is your position? आणि तुमची पद काय आहे Who are you for God? आणि तुम्ही देवासाठी कोण आहे Forget who are you for others. आणि इतरांसाठी तुम्ही कोण आहात हे विसरून जा. Who are you for God? आणि तुम्ही देवासाठी कोण आहात How does he look at you? आणि देव तुमच्याकडे कसं What does he बघतो expect of you? आणि देव तुमच्याकडून कुठल्या गोष्टीची What is your अपेक्षा करतो standing? आणि तुमच्या उभं राहणे काय What is आहे your position? तुमच्या पद काय What आहे is your place? तुमची जागा काय What is आहे your authority? तुमचा अधिकार What is काय your power? तुमचं सामर्थ्य काय आहे Amen. Know that. आणि तुम्हाला हे माहिती आहे का You're not a servant. तुम्ही काय दास नाही Know your place. तुमचं स्थान तुम्ही ओळखून घ्या How did you get this place? आणि तुम्हाला ही जागा कसं मिळाले What basis? आणि कुठला आधारे What qualification? आणि कुठल्या पदवीमुळे When I come to our Father, जेव्हा मी माझ्या पितापुढे येतो based on the revelation, आणि प्रकटीकरणाच्या आधारे I tell our Father, मी माझ्या पिताला सांगतो I know this place, मला माहिती आहे ही जागा this position आणि ही जी पद आहे is the closest, ती अगदी the जवळची आहे highest, आणि सर्वात उंच आहे the best, सर्वात उत्तम आहे and is given to me by Jesus. आणि ही जी स्थान किंवा पद येशूनेच मला दिलेली आहे Amen. आमेन हेलो, ये जगह किसका है? प्रभु यीशु का है. How does God see you? आणि देव तुम्हाला कसं पाहतो My own child. माझ्या स्वतःच्या That's what the Bible लेकरू says. म्हणून शास्त्र म्हणत आहे As he loves Jesus, he loves you. जसं देव ईश्वर प्रीती करतो तसंच देव तुमच्यावर देखील प्रीती करतो Amen. आमेन We don't even stand close आपण जवळ देखील उभा नाही to the way Jesus is. आणि ज्या प्रकारे येशू आहे त्याच्या जवळ देखील But the आम्ही Bible नाही. says, as is, so are you. आणि देव म्हणत आहे जसं येशू आहे तसंच तुम्ही आहे Hello. Unless you get this right revelation message, जोपर्यंत तुम्हाला हे योग्य प्रकटीकरणाचा संदेश मिळत नाही you cannot live the victor's life. मग तुम्ही विजयाचं जीवन जगू शकत नाही It's not you're waiting on God. असं नाही की तुम्ही देवावर वाट बघत आहात की हे देवा When will it happen? कधी गोष्टी होणार God is waiting for you. देव तुमची वाट बघत आहे It's not when you're giving. असं नाही की देव तुम्ही कधी देत आहे God says, when are you taking? देव बोलतो कधी तुम्ही घेतो Hello? Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा All our life. आपलं संपूर्ण जीवन When are you giving? देव तुम्ही कधी When are देतो you healing? आणि कधी When तुम्हाला are you blessing? कधी तुम्हाला आशीर्वाद देणार God is asking us, His देव children. आपल्याला त्याच्या लेकरांना My सांगत child. आहे माझ्या लेकरू My son finished everything. माझ्या पुत्राने सर्व काम When केलं are you going to take possession? आणि कधी तुम्ही त्याच्या त्या गोष्टीचा ताबा घेणार When will you make it yours? कधी तुम्ही ते गोष्टी तुमच्या स्वतःच्या Did बनवणार the father tell the prodigal son, आणि elder पिताने brother, उधला पुत्राच्या थोरला भाऊला सांगितले नाही का all that is mine? सर्व जी माझी आहे Is yours. ती तुझी आहे When you will know this? आणि कधी तुला हे कळेल He was complaining, आणि तो कुरकुर करत होता Daddy, की पिता you don't give me anything. तुम्ही तर मला काही दिले नाही I want to have a celebration. मला तर उत्सव करायचा होता I want to celebrate with my friends. माझ्या मित्रांबरोबर मला उत्सव करायचा आहे You didn't give me anything. आणि तुम्ही तर मला काही दिले नाही What give me? आणि का मला Give दे me, give me. When मला you're दे giving me, मला दे मला when दे you're blessing me, कधी तुम्हाला when देतो you're कधी healing आशीर्वाद me. देतो कधी मला आरोग्य देतो The father said, all that is mine is yours. पिताने सांगितलं सर्व जी माझी आहे ती तुझी आहे तुम लेने का ना? Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Some Christians काय ख्रिस्ती have lived with this kind of mentality असं प्रकारच्या मानसिकता बरोबरच जगले आहे that God will give, की देव मला देणार the Lord will bless, the Lord will deliver. आणि प्रभू माझी सुटका करणार प्रभू मला आरोग्य देणार They came to the end of their life. आणि ते आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत आले They had no access. आणि त्यांना काय प्रवेश नाही No problem, Lord. स्वर्ग में दे देना सब. आणि काय हरकत नाही प्रभू सर्व गोष्टी मला स्वर्गात दे हेलो, मैं प्रभु के लिए गरीब रहूंगा, बीमार रहूंगा प्रभु का गौरव के लिए. These are all very thing we think very noble and religious things we are हे doing. खूपच कुलीन व धार्मिक असं दिसतो God doesn't want darkness to rule. आणि देवाची इच्छा नाही की अंधकाराने राज्य केला पाहिजे His preference is light.
आणि त्याच्या प्राधान्य आहे की प्रकाश, must reign and rule. प्रकाशाने सत्तावर राज्य केला पाहिजे. Amen. आमेन. That's why I gave that message. म्हणून मी तो संदेश दिला. The most sought after people will be Christians. आणि लोक कुठल्या लोकांच्या मागे जाणार आहे? ख्रिस्ती लोकांच्या मागे लोक जाणार आहे. Maybe you're seeing yourself on the bottom of the barrel. आणि कदाचित तुम्ही स्वतःला बाटलीच्या एकदम खालच्या स्तरात बघत आहे. It is going to flip. पण ती भरणार आहे उल्टा होने वाला है. आणि ते उलट होणार आहे. राइट साइड अप होएगा. आणि जी खालच्या बाजू आहे ती वर येणार. खालचा बाजू नाही, राइट साइड अप. आणि जे उजवा बाजू उजवा बाजू वर येणार. आणि लेफ्ट को क्या बोलते हैं? आणि डावा बाजू खाली जाणार आहे. Amen. आमेन. Hello. So many years the devil was bringing the उजवा side up. आणि बराबर है क्या? उजवा रॉन्ग है. उजवा मीन्स राइट. अच्छा. डाव्या, डावा क्या डाव्या? अच्छा. आणि इतकं वर्ष शैतान डावा बाजूला वर आणत होता. And we accepted it. आणि आम्ही या गोष्टीचा स्वीकार केला. And many Christians say, बहुत persecution हो रहा है, बहुत devil का काम हो रहा है. You yourself are bringing darkness up आणि तुम्ही स्वतः अंधकाराला वर आणत आहे by your confession. तुमच्या कबुलीने. You cannot see in the spiritual realm. आणि तुम्ही आत्मिक जगात बघू शकत नाही. The devil knows this. शैतानाला हे माहिती So he आहे. is showing you from the physical realm. म्हणून तो तुम्हाला नैसर्गिक जगातून गोष्टी दाखवत आहे. You know, many mysteries I have left आणि to tell you. अनेक रहस्य मी तुम्हाला सांगितले नाही. One of them, let me tell you. आणि मी तुम्हाला एक सांगतो. You know, this is the truth. आणि हे खरं आहे. From every platform, आणि प्रत्येक मंचातून much of the lies are being bombarded. अनेक जी खोटा आहे त्याची मारा होत आहे. Fear and negative things. आणि भीती आणि नकारात्मक गोष्टी बोलले जात आहे. And people are thinking that viewers or viewership has increased. आणि लोकांना वाटत आहे की हे जे गोष्टी लोक जे बघत आहे त्यांची जे दर्शक आहे ते वाढले आहे. बहुत बढ़ गया है. The truth is, पण सत्य अशी आहे the viewership is gone down. आणि जे दर्शक आहे ते कमी झाले. कोणी असं गोष्टी बघतच नाही. हेलो, जो फियर बम्बार्ड कर रहे थे ना, आज लोग नहीं देख रहे हैं. इनका व्यूअरशिप गिर गया है 25-30%. आणि 25 ते 30% दर्शक कमी झाले आहे. They are not saying it आणि ते बोलत नाही because they are continuously repeating the same thing. कारण ते सारखं तेच गोष्टी बोलत आहे. The devil has nothing new. आणि शैतानाकडे काय नवीन गोष्टी He's got नाही. all the old stuff आणि त्याच्याकडे जुना पोटलीच आहे. because he cannot create कारण तो निर्माण करू शकत नाही. anything new. आणि कुठल्याही नवीन गोष्टीच्या तो But निर्माण करू God शकत नाही. always creates something new. पण देव नेहमी काहीतरी नवीन गोष्टीच्या निर्माण करतो. Amen. आमेन. Now this is the new time. आणि ही नवीन काळ आहे. So don't become bored when you're serving God. म्हणून जेव्हा तुम्ही देवाची सेवा करत आहे तेव्हा तुम्ही कंटाळू नये. Everything is new always. आणि प्रत्येक गोष्टी नवीन आहे नेहमी. Nothing stagnant and old. आणि कुठल्याही गोष्टी स्थिर नाही आणि जुनी नाही. You know, when you go to heaven, जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार the sky that you see, आणि जे आकाश तुम्ही बघत it will आहे keep on changing. ती बदलतच राहणार. Hello? Everything in heaven. आणि प्रत्येक See, गोष्टी जे स्वर्गामध्ये in आहे heaven you're going to live forever. आणि स्वर्गामध्ये तुम्ही युगानुयुग साठी राहणार आहे, जगणार आहे. अगर एक ही चीज देखते देखते तुम बोर हो जाएगा. तुम बोलेंगे अरे यार thousands of years रहने का है, हम एक ही चीज कैसे देखेगा? Isn't it? God made us that way. आणि देवाने आम्हाला असं बनवले. We want something new. आणि आपल्याला काहीतरी नवीन पाहिजे. आज ये ड्रेस पहना, कल दूसरा ड्रेस पहना. हाँ? आज ये स्टाइल क्या, कल दूसरा स्टाइल. See, that desire is there. आणि ती इच्छा आहे. ये गाड़ी लिया, दूसरा गाड़ी. We want everything new. तुम्हाला प्रत्येक गोष्टी नवीन पाहिजे. God keeps on making heaven new. आणि देव सतत स्वर्गाला नवीन करत He is राहतो. the creator. तो निर्माण करता आहे. Amen. आमेन. But the devil has nothing new. पण शैतानाकडे काही The नवीन whole नाही. thing of fear आणि जुन्या गोष्टी, tensions, भीतीच्या, worries. तणाव, चिंता keep on bombarding. आणि सतत तो बोलत राहतो. And the viewership is gone down. आणि जे दर्शक बघत आहे ते खाली पडले आहे. Light कोणी is बघत come. नाही. आणि Is प्रकाश coming. आले आहे. People प्रकाश don't love it. आणि प्रकाश आले They don't आहे. want darkness. आणि लोकांना आता अंधकार नको. They don't want this negative news. त्यांना नकारात्मक They बातमी don't want नको. fearful news. त्यांना भयकारक संदेश नको. They don't want it.
त्यांना नको हे Now गोष्टी. they are disliking the bad stuff. आता त्यांना जे वाईट गोष्टी ते आवडत नाही And the devil doesn't know what to do आणि शैतानाला कळत नाही आता काय केलं पाहिजे, because he is in charge of bad stuff. कारण तो वाईट गोष्टीच्या ताबामध्ये आहे, मालक आहे तो वाईट गोष्टीचा. A time will come, आणि अशी वेळ येणार आहे God will take over many of the institutions. आणि प्रभू अनेक संस्थांवर अधिकार घेणार आहे, ताबा घेणार आहे. Devil will have no place. मग शैतानाला काही जागा मिळणार नाही. Amen. Amen. There are many things I'll teach you later on. Okay. अनेक गोष्टी मी नंतर तुम्हाला शिकवणार आहे. So, okay, God doesn't want us to carry any burden. आणि देवाची इच्छा नाही आपण कुठलाही ओझं वाहिले That means पाहिजे. He is not behind the worries and troubles and burdens. ह्याचा अर्थ की देव चिंता, काळजी आणि जे ओझं आहे त्याच्या मागे देव If नाही. you are worrying, जर तुम्ही धावत आहे, if you are worrying जर तुम्ही चिंता करत आहे of anything, कुठल्याही गोष्टीविषयी, it is not from heaven. मग ती स्वर्गातून नाही. Amen. आमेन. And you know what is not of heaven, what to do. आणि तुम्हाला माहिती जी गोष्टी स्वर्गाची नाही त्याच्याविषयी तुम्ही काय You केले have the पाहिजे, power to resist it. आणि तुमच्याकडे अधिकार आहे त्याचा विरोध करायला. Amen. आमेन. You want to keep, you can keep. जर तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही ठेवू शकता, But remember, पण लक्षात you ठेवा, have the power तुमच्याकडे सामर्थ्य to आहे cast it out. त्याला बाहेर टाकायला. In fact, in that same chapter, Matthew 6, it says, आणि मत्ते 6 मध्ये सांगितले आहे, don't worry, आणि चिंता करू नका, because these worries, which includes fear, कारण ह्या चिंतामध्ये ज्याच्यामध्ये भीती आहे actually dominates the minds of unbelievers. खरोखर अविश्वासूच्या लोकांच्या मनावर अधिकार गाजवत आहे. ये देखो, तुम्हारा सोच अलग है, उनका सोच अलग है. उनका ऐसे तुम सोचना नहीं है. अगर अनसेट तुम्हारा बोलता बहुत डर है ना, पैंडेमिक आया ना, वायरस, हाँ ना मैं भी सोच, अरे वो वैसा सोचता है, तुम भी उनका ऐसा सोचता है. On different platforms it's being bombarded. आणि वेगवेगळ्या You मंचातून also बोलले accept जात आहे it. आणि तुम्ही देखील ह्या गोष्टीचा स्वीकार करतात. Don't accept it. आणि ह्या गोष्टीचा स्वीकार करू नका. Amen. आमेन. Cast it out. त्याला बाहेर टाका. One thing I want to tell you. आणि एक गोष्टी सांगायचं आहे, To cast anything of the devil, आणि शैतानाच्या कुठल्याही गोष्टी बाहेर टाकायला you have to do it by faith. तुम्ही विश्वासाने केले पाहिजे. And faith works by love. आणि जे विश्वास आहे प्रीतीने काम करतो. If love is absent, जर प्रीती उपस्थित नाही you cannot cast out fear. मग तुम्ही भीतीला बाहेर काढू You शकत cannot नाही, cast out worries. तुम्ही चिंता काढू You शकत नाही, cannot cast out anything of the devil. आणि शैतानाच्या कुठल्याही गोष्टी तुम्ही बाहेर घालू शकत नाही. Amen. आमेन. Remember this. आणि हे गोष्टी लक्षात ठेवा. You should be full of love. तुम्ही पूर्ण प्रीतीने भरले पाहिजे, No hate. आणि कुठलाही द्वेष नाही, No anger. राग नाही, No jealousy. मत्सर No नाही, violence. आणि चिंता नाही, हिंसा नाही. अगर तुम उसका चीज रख के उसके साथ ही फाइट करता है, वो तुम्हारा बड़ा से बड़ा दुश्मन हो जाएगा, तुमको बर्बाद कर देगा. हेलो. You cannot play, you cannot work in the devil's camp आणि तुम्ही शैतानाच्या तंबूत काम करू शकत नाही and then fight the devil. आणि मग शैतानाशी लढाई करू शकत आहे असं होऊ शकत नाही. Be very careful, खूप जपा Christians. ख्रिस्ती लोकांनो. You cannot play in the devil's camp आणि शैतानाच्या तंबूत तुम्ही खेळू शकत नाही and think you have the power of the devil. आणि असं विचार करतात की तुम्हाला शैतानावर अधिकार आहे, सामर्थ्य आहे. Always do these two things. आणि नेहमी हे दोन गोष्टी करा, Fill your life with love आणि तुमच्या जीवनाला प्रीतीने भरा based on the word of God देवाच्या वचनाच्या आधारे, and resist the darkness. आणि अंधकाराचा विरोध करा. You have to do this always. आणि तुम्ही नेहमी असं केले पाहिजे. I do this. आणि मी असं करतो. Yesterday I told you. आणि काल Yesterday, तुम्हाला no? सांगितले. होय. Anyone does anything against me, आणि जर कोणी माझ्या विरुद्ध काय करतो, I don't fight. मी भांडत नाही, Because if I fight like them, I connect myself to them. जर मी त्यांच्यासारखं भांडतो मग मी माझे जोड त्या दुसऱ्या व्यक्ती बरोबर करतो. And when there's a connection, आणि जेव्हा जोड असतो all evil from there flows into me. आणि सर्व जो वाईट तिथे आहे माझ्यामध्ये देखील वाहतो, I disconnect it. मी विजोड करतो. That requires love. आणि त्याच्यासाठी प्रीती लागतो, Forgiveness आणि requires love. क्षमासाठी प्रीती लागतो. When Jesus was on the cross, जेव्हा येशू क्रुसावर होता when people were doing the worst, आणि जेव्हा लोक अगदी दुष्ट करत होता He forgave. येशू बरोबर, येशूने त्यांना क्षमा केले.
How? कसं? Why? का? Because of love. प्रीतीमुळे. Amen. आमेन. When you have love, जेव्हा तुमच्यात प्रीती आहे, you can cut off तुम्ही कापू शकत आहे everything of darkness. प्रत्येक गोष्टी जी अंधकाराची आहे. So every day, म्हणून दररोज I forgive people. मी लोकांना क्षमा करतो. मेरे को तुम्हारे साथ जोड़ने का नहीं. अगर तुम मेरे विरुद्ध बात करता है, इसका मतलब तुम्हारे हृदय में कितना कड़वाहट है, कितना बुरा चीज़ है. मेरे को कनेक्शन नहीं करने का तुम्हारे साथ. I forgive them. मी त्यांना क्षमा I करतो. bless them. मी त्यांना आशीर्वाद I देतो disconnect. आणि मी स्वतःला विजोड करतो Then what त्यांच्यापासून. happens? मग काय होतो? Then they live in that. मग ते त्या गोष्टीमध्ये राहणार. And what happens next, I don't know. आणि पुढे काय होतं मला माहिती नाही. But I am free. पण मी बंधमुक्त आहे. It's not God आणि देव नाही, punishing. देव नाही जो शिक्षा It देतो. is they who give permission for the devil to attack them. आणि तेच आहे जे शैतानाला परवानगी देत आहे त्यांच्यावर हमला करण्यासाठी. Remember, लक्षात ठेवा, God does not do all these things. देव हे सर्व गोष्टी करतच नाही. He has made provision त्यांनी सोय केली आहे to free you तुम्हाला बंधमुक्त so you करायला, live a blessed life. जेणेकरून तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगू शकत आहे. Amen. आमेन. It is our responsibility. आणि ही आपली जबाबदारी आहे You need to do it daily. आणि तुम्ही दररोज केले पाहिजे. Don't walk. You know, the Bible says, don't even wear garments of the ones who has anger. आणि शास्त्र म्हणत आहे त्या लोकांचे वस्त्र तुम्ही घालू नका ज्या लोकांच्या हृदयात राग आहे. See, there are many things in the Bible you need to know. आणि शास्त्रामध्ये असं अनेक गोष्टी आहे जे तुम्हाला समजले पाहिजे. Don't walk with people who are violent. आणि असं लोकांची संगती धरू नका ज्यांच्यामध्ये हिंसाची भावना आहे. Walk with people who have love. आणि त्या लोकांबरोबर चाला ज्यांच्यामध्ये प्रीती आहे. Love does not allow any evil to come. आणि प्रीती कुठलाही हिंसाला यायची परवानगी देत नाही. Amen. आमेन. This Holy Spirit taught me when I was reading about Jesus. आणि हे पवित्र आत्माने मला शिकवलं जेव्हा मी येशूविषयी वाचत When I होता was going with the disciples, आणि जेव्हा तो शिष्यांबरोबर जात and होता suddenly storm came. आणि अचानक वादळ आले. And what was Jesus doing? आणि येशू काय करत होता? Resting, आणि तो आराम करत होता. sleeping, झोपी गेला होता not too worried, आणि चिंतित नव्हता not tensed up, आणि तणावग्रस्त नव्हता having no fear. आणि त्याच्यामध्ये भीती नव्हती. हेलो, फिक्र भी नहीं था उठ के देखे कि इतना स्टॉर्म आ रहा है, पानी आ रहा है, उसको कुछ लगा नहीं क्या? Then Holy Spirit taught me मग पवित्र आत्माने मला from this passage. ह्या अध्यायातून Jesus was in the storm, आणि येशू त्या वादळात होता but he didn't let the storm become a part of his life. पण त्यांनी वादळाला त्याच्या जीवनाचा एक भाग बनवले नाही. That's why that storm remained the storm. म्हणून वादळ वादळच राहिले It couldn't enter or touch Jesus. आणि वादळ येशूला हात लावू शकत नव्हता आणि त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नव्हता. Amen. आमेन. There are many things surrounding here. आणि असं अनेक गोष्टी तुमच्या अवतीभोवती आहे. Okay. But you don't have to become a part of that. पण तुम्हाला त्या गोष्टीच्या भाग व्हायची काय गरज नाही. Okay. Okay. A little bit I'll tell you something very important. आणि काय महत्त्वाची गोष्टी सांगतो. You know, there are many things that require attention आणि असं अनेक गोष्टी आहेत जिथे आपलं लक्ष आपण लावले पाहिजे. during the daytime, I'm saying. आणि दिवसाच्या वेळेमध्ये There are many thoughts that come आणि अनेक विचार येतो that want to make us think that. आणि असं विचार येते जो आपल्याला त्या गोष्टीवरच विचार करायला लावतो. Thoughts आता है, ये सोचो तुम. और हम लोग क्या करते हैं? जो भी thought आया है सोचते हैं. We don't choose what to think, what not to think. आपण निवड करत नाही की आपण कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे कुठल्या गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे Does the असं. Bible tell us what to think? आणि शास्त्र म्हणत नाही की कुठल्या गोष्टीवर आपण विचार केला Think पाहिजे on these things, he आणि says. असं अमुक अमुक गोष्टीवर विचार That करा. means it's our choice आणि ह्याच्या अर्थ ही आपली निवड आहे. whether I should think on this or not. आणि मी या गोष्टीवर विचार केला पाहिजे किंवा नाही. Because it comes, आणि विचार येतो म्हणून that doesn't mean it is from you. ह्याच्या अर्थ नाही की तो विचार तुमच्यापासून आहे. Thoughts could be from Holy Spirit, आणि विचार पवित्र आत्मापासून असू from शकतो satanic spirit. आणि शैतानी आत्मापासून असू शकतो It can influence people to speak, आणि लोकांना प्रभावित करू शकत आहे तुम्हाला or it could बोलण्यासाठी be from you. किंवा तो विचार तुमच्यापासून But देखील yet- असतो. तरीही Thought should not dominate or choose
what I should think on, but I should choose what thoughts I should think on. आणि विचाराने माझ्यावर मात करू नये की कुठल्या गोष्टीवर मी विचार केला पाहिजे, पण मी निवड केला पाहिजे की कुठल्या गोष्टीवर मी विचार केला पाहिजे. Full day, पूर्ण there दिवस are unending demands, आणि असं न संपताची मागणी आहे responsibilities, आणि काही जबाबदारी असते deadlines are there, आणि काहीतरी आपल्याला वेळेमध्ये पूर्ण Health करायचे issues are काम there. करायचं आहे. स्वास्थ्य आरोग्याची समस्या then असतो there are troubled family, troubled children. आणि कौटुंबिक समस्या आहे, लेकरांची समस्या आहे. All are trying to draw your attention. आणि हे सर्व गोष्टी तुमच्या लक्ष आकर्षित करायचा प्रयत्न करतो. WhatsApp messages, आणि व्हॉट्सअपचे phone संदेश calls to attend, आणि फोन कॉल आहे आपल्याला अटेंड and करायला. everything is screaming at you. इधर देखो, इधर पहला करो, मेरा सुनो, मेरे को phone. You know, everyone is trying to draw your attention. आणि प्रत्येक लोक तुमच्या लक्ष आकर्षित करायचा प्रयत्न करतो. You know, once Holy Spirit told me, आणि एकदा पवित्र आत्म्याने मला सांगितले the best time where you're re-energized and blessed is your sleeping time. आणि सर्वात उत्तम वेळ जिथे आपण आपल्याला शक्ती मिळतो किंवा आपण ताजेतवाना होत आहे ती आहे आपल्या आराम करण्याच्या वेळेमध्ये, Where your mind has no rule. जिथे तुमच्या मनाचं काय काम नाही. सब लोग अपना पीस से सो रहे हैं. अपना बॉडी पार्ट्स अपना काम कर रहे हैं. Holy Spirit told me, as our creator created it to do, it does. आणि जसं आमच्या निर्माणकर्त्याने तुम्हाला निर्माण केलंय करायला तसं तो करतो. It does. आणि तो करतो. Your mind doesn't dominate. आणि तुमच्या मन त्यावेळेस तुमच्यावर राज्य करत नाही. But during the daytime, you need to take care. पण दिवसाच्या वेळेस तुम्ही काळजी घेतली पाहिजे. Everyone is screaming at you. आणि सर्व लोक तुमच्याकडे बघत आहे. Many times it is we who have taken in so many things. आणि अनेकदा आम्ही आहे जे खूप गोष्टी स्वतःवर घेतल्या आहेत And now we cannot come out. आणि आता आपण त्या गोष्टीतून बाहेर निघू शकत नाही. Then we keep on thinking, what more needs to be done? आणि मग आपण विचार करतो आधी काय गोष्टी केले पाहिजे What is left undone? आणि कुठल्या गोष्टी आम्ही केले नाही Did I forget anyone? आणि मी कुणाला विसरलो का Did I forget anything else? आणि इतर काय गोष्टी मी विसरलो का. All this pull you in different directions. आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या दिशामध्ये ओढत आहे. And then when you go to bed, आणि जेव्हा तुम्ही बिछाण्यात जात आहे it becomes difficult आपल्याला कठीण होतो to shut all these thoughts down आणि हे सर्व जे विचार आहे त्याला खाली पाडायला immediately. ताबडतोब हे सर्व विचारायला खाली पाडायला आपल्याला अवघड होतो. इतना बिजी स्केड्यूल में से माइंड काम झट से सो जाओ, जब नींद आ जाने वाला, नींद नहीं आता है. इट्स नॉट ऑन ऑफ. आणि असं नाही बंद चालू करतो असं नाही. ऑफ कर दिया नींद आ गया, अच्छा. ऑन कर दिया उठ गया, ऐसा नहीं ना. And that's why it takes time for people to go to sleep. म्हणून लोकांना वेळ लागतो झोपी जायला Or sometimes sleep evades us. किंवा Sleep झोपच आपल्याला सोडून जातो. Holy Spirit taught me how to sleep. आणि पवित्र आत्म्याने मला शिकवले कसं झोपी गेला पाहिजे I'll teach you. आणि मी तुम्हाला शिकवणार आहे I do that. आणि मी असं करतो And my wife knows it. आणि मला माहिती आहे. When I sleep, I sleep. आणि जेव्हा पास्टर झोपी जातात ते ताबडतोब झोपतात. See, remember, लक्षात ठेवा be open to God. आपण देवाकडे उघडे आहात God will teach many new things. आणि देव नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकवणार आहे. Amen. आमेन. When you approach by grace, जेव्हा तुम्ही कृपेने जवळ जातात then as you are thinking you are sleeping, आणि जसं तुम्ही विचार करत आहे तुम्ही झोपी जात suddenly आहे you have to get up. अचानक तुम्हाला उठायचं आहे And again, this whole cycle begins. आणि पुन्हा ते परत जी प्रक्रिया आहे ती सुरू होतो. वापस attention, ये काम, ये करने का, वो करने का, वो करने का, ये करने का. सब लोग बुला रहे हैं हमको. Amidst all this, you need to pause, stop. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही थांबले पाहिजे And you need to hear the everlasting word of God. आणि तुम्ही देवाचे जे युगानयुगचे जे शब्द आहेत ते ऐकले पाहिजे. Amen. आमेन. You must pause. आणि तुम्ही थांबले पाहिजे. Let all these things not dominate you आणि- and rob your time, that you don't have time for the everlasting word of God. आणि हे सर्व गोष्टीने तुमच्या वेळेची चोरी करू नये जेणेकरून तुम्हाला देवाच्या युगानयुगच्या शब्दासाठी वेळ नसतो.
He can bring you out. आणि देव तुम्हाला बाहेर काढू शकतो. Amen. आमेन. These are all troubling things. आणि हे सर्व त्रास देणारी गोष्टी आहे. Only God can remove you out from all this. फक्त देव तुम्हाला ह्या सर्व गोष्टीतून बाहेर Don't काढू ever शकतो. say, मेरे को time नहीं है. आणि बोलू नका माझ्याकडे वेळ And the नाही. Holy Spirit said, पवित्र आत्म्याने when सांगितले, you give time to God, जेव्हा तुम्ही देवासाठी वेळ देता, जो काम 5 घंटा में होना चाहिए था वो 1 घंटे में हो सकता है. प्रभु ऐसा कर सकता है. Because you give him time. कारण तुम्ही देवाला वेळ दिले. Amen. It Amen. is possible. आणि ही शक्य आहे. ऐसा भी हो सकता है जो 1 घंटे का काम है वो 5 घंटा हो जाएगा. क्यों? You're not giving God time. कारण तुम्ही देवाला वेळ देत नाही म्हणून. And the devil is robbing all your time. शैतान तुमच्या सर्व वेळेची चोरी करतो. People think that नहीं time नहीं ना pastor. Much of these things are making you busy. आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला व्यस्त करत आहे. Listen to the words of God. देवाचे शब्द तुम्ही ऐका. Listen to the words of the Creator. आणि निर्माणकर्त्याचे शब्द तुम्ही Listen ऐका. to the words of love. आणि प्रीतीचे शब्द तुम्ही Listen to the ऐका. words of healing. आरोग्याचे शब्द Listen तुम्ही to the words of blessing. आशीर्वादाचे शब्द Listen to the तुम्ही words of deliverance. सुटकाचे शब्द तुम्ही ऐका. Amen. Amen. You need it. तुम्हाला ह्या सर्व गोष्टीची In your गरज आहे life. तुमच्या जीवनामध्ये. Psalms 46:10 says, आणि स्तोत्रसंहिता 46:10 be म्हणतात, still, आणि शांत राहा stop, आणि थांबा pause, आणि तिथेच उभे राहा know that I am God. आणि हे जाणून घ्या की मी देव आहे. I am the Lord of your situation. आणि मी तुमच्या सर्व परिस्थितीमध्ये प्रभू I am आहे. the Lord in your problems. आणि तुमच्या समस्यामध्ये मी प्रभू आहे. I am the Lord of healing. आरोग्याचे मी I am प्रभू the आहे. Lord of blessing. आशीर्वादाचे मी I देव am the आहे. Lord of time. आणि मी वेळेचा देव आहे. Amen. आमेन. No, I am God. आणि जाणून घ्या की मी Even in देव the आहे. situation, आणि या परिस्थितीमध्ये देखील I am the Lord. मी प्रभू I आहे. am the Master. मी धनी I आहे. can help you out. मी तुमची मदत करू शकतो. हेलो, हम लोग प्रभु को लाते ही नहीं, टाइम भी नहीं, सोचने का भी नहीं हमको. ना, I wanted to give you more on that, मला तुम्हाला अधिक द्यायचं but we होतं. don't have time. We have the Lord's Supper today. अधिक वेळ नाही, आता प्रभू भोजन आहे म्हणून. Okay, keep coming and keep hearing messages. तुम्ही येत राहा आणि संदेश ऐकत राहा. I'll open up many new revelations for you. आणि मी तुमच्यासाठी अधिक नवीन प्रकटीकरण उलगडीस करणार आहे. And to live this life is not difficult. आणि हे जीवन जगण्यासाठी काय कठीण नाही. God has made it easy. आणि देवाने सोयीचा केला आहे. Amen. Amen. You can live आणि तुम्ही जगू शकत आहे a blessed life एक आशीर्वादित जीवन easily. आणि सोयीस्कररित्या. Let's all stand up. चला आपण उभे राहूया.